आजच्या आधुनिक जगातही अंधश्रद्धेच्या घटना वारंवार घडत असून नरबळी दिला जातोय। असाच एक प्रकार महाराष्ट्रात घडला आहे। पैसे मिळवण्याच्या उद्देशाने बुलढाण्यात नरबळीचा प्रकार घडला आहे। बुलढाणा जिल्ह्यातील शेगाव तालुक्यातील नागझरी येथील कृष्णा कराणे या 14 वर्षीय विद्यार्थ्याचे अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली होती। या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे। तपासादरम्यान पोलिसांच्या हाती लागलेल्या सीसीटीव्ही फुटेजमधून अनेक गोष्टी उघडकीस आल्या। घटनेच्या दिवशी सकाळी कृष्णा नागझरी येथील रुपेश वारोकार या तरुणाच्या मोटारसायकलवर बसून कुठेतरी जात असल्याचं दिसून आलं। विशेष म्हणजे हाच रुपेश वारोकर कृष्णाच्या अपहरणाची तक्रार देण्यासाठी कृष्णाच्या कुटुंबियांसोबत पोलीस स्टेशनमध्ये देखील हजर होता। त्यामुळे पोलिसांचा संशय बळावला। त्यांनी रुपेशची चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला। शेवटी आरोपीने कृष्णाची हत्या करून त्याचा मृतदेह भास्तनच्या जंगलात ठेवल्याची कबुली दिली। कृष्णाच्या अंत्यविधीच्या ठिकाणी लिंबू, धागे, दोरे आणि इतर पूजेचे साहित्य आढळून आल्याने ही हत्या अघोरी पूजेसाठी केल्याचं उघडकीस आलं। वर्षा लोहार यांचा रिपोर्ट V1 लाईव्ह जळगाव।